श्री स्वामी समर्थ. कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत का नाही? कमाई होते, पगार होतो, पण समाधान, मनशांती का मिळत नाही? काही लोक कमी कमावतात तरी त्यांचं आयुष्य स्थिर असतं, त्यांचं आयुष्य सुखी असतं. ते त्यांच्या आयुष्यात समाधानी असतात, त्यांचं मन हे शांत असतं. आणि काही लोक दिवस रात्र मेहनत करतात तरीही सतत तणावात जगतात. असं का होतं? हा दोष कोणाचा? काही लोक म्हणतात हा नशिबाचा खेळ आहे. नशीब सगळ्यांचं सारखं नसतं. पण नशीब हा फक्त शब्द आहे, तो याचं कारण नाही. सगळं नशिबावर ढकलून चालणार नाही. कारण जर नशीबच सगळं ठरवत असतं तर एकाच घरात जन्मलेली माणसं वेगवेगळ्या परिस्थितीत का जगली असती? एकाच घरात जन्मलेली माणसं सगळी श्रीमंतच असती किंवा मग सगळी गरीबच असते? याचं सत्य खूप वेगळं आहे. लक्ष्मी नशीब पाहून येत नाही, ती घर पाहून थांबते. हो, हे खरं आहे. लक्ष्मी घर पाहूनच थांबते आणि म्हणूनच ती अनेकदा दाराशी येते पण आत पाऊल टाकत नाही. भारतीय संस्कृतीत आपल्या पौराणिक शास्त्रानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार लक्ष्मी फक्त धनाची किंवा पैशाची देवी नाही, तर लक्ष्मी आहे घरातील सुरक्षितता, उद्याची खात्री आणि मनातील शांतता. जिथे लक्ष्मी असते तिथे भीती नसते. पण लक्ष्मी चंचल आहे. ती हट्टाने एकाच ठिकाणी राहत नाही. ती जिथे अपमान होतो तिथून क्षणात निघून जाते. म्हणूनच काही घरात लक्ष्मी येते, संधी येते, पण लगेच निसटते. घरातून लगेच निघून जाते. योग्य वेळ येते, पण तेव्हा चुकीचा निर्णय घेतला जातो. आणि नंतर आपण म्हणतो, काय करणार, हे माझ्या नशिबातच नव्हतं. पण वास्तवात ते नशीब नव्हतं, तो संकेत ओळखण्यात झालेला उशीर होता. कोणते आहेत ते संकेत जे ओळखण्यात आपण नेहमी चूक करत असतो किंवा आपल्याला उशीर होतो? यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घराचा मुख्य दरवाजा. घराचं दार फक्त घरात यायचं ठिकाण नाही. दार म्हणजे ऊर्जेचं पहिलं दर्शन. बाहेरची ऊर्जा आत येते आणि आतली ऊर्जा बाहेर जाते. शास्त्रात स्पष्ट म्हटलं आहे, जिथे दार अव्यवस्थित असते तिथे लक्ष्मी अस्थिर असते. लक्ष्मी राहत नाही. तिथे लक्ष्मी थेट घरात येत नाही, कारण ती आधी तपासते, या घरात मला सन्मान मिळेल का? इथे शिस्त आहे का? कारण लक्ष्मीला शिस्त खूप आवडते. इथे मी टिकू शकेन का? म्हणूनच ती आधी दारात थांबते. दारात उभी राहून ती घराचं भविष्य पाहते. लक्ष्मी आपल्या घरी येते त्या 7 वेळा. बहुतेक लोक समजतात लक्ष्मी एकदाच येते, पण ते चुकीचं आहे. लक्ष्मी तुमच्या आयुष्यात 7 वेळा संकेत देते. या 7 वेळा मोठ्या स्वरूपात नसतात, त्या साध्या वाटतात म्हणून दुर्लक्षित होतात. पण प्रत्येक वेळ ही एक परीक्षा असते आणि या परीक्षेत आपण पास झालो तर लक्ष्मी आपल्या घरात कायम राहते. पहिली वेळ म्हणजे छोटा पैसा. कधी अचानक तुम्हाला जाणवलं आहे का की आपल्याकडं आपले जुने पैसे परत मिळतात? काही रक्कम रिफंड म्हणून येते. कोणी विसरलेलं कर्ज जे कित्येक वर्ष फिटलेलं नसतं, ते अचानक आपलं कर्ज हे फिटलं जातं. रक्कम लहान असते पण याचा अर्थ मोठा असतो. हा लक्ष्मीचा आपल्या घरात, आपल्या आयुष्यात येण्याची पहिली पायरी असते. ती पाहते तू या पैशाचा आदर करतोस का, की लगेच उधळून टाकतोस.
दुसरी वेळ आहे संधी. कधी अचानक कोणीतरी तुम्हाला कामाबद्दल विचारतो. तुमच्यासमोर कामाचा, नवीन संधीचा, नवीन प्रस्ताव येतो. नवीन ओळख होते. तो प्रस्ताव फार मोठा वाटत नाही, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण लक्ष्मी विचारते, तू पुढे जाण्याची तयारी ठेवतोस का? इथेच बहुतेक लोक मागे फिरतात. ती संधी नाकारतात किंवा तो प्रस्ताव नाकारतात आणि इथेच लक्ष्मी ही नाराज होते. तिसरी वेळ आहे शांतता. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की घरात अचानक भांडणं कमी होतात, ताणतणाव कमी होतो, घरातील वातावरण हलकं होतं? ही शांतता हा काही योगायोग नसतो, तर हा लक्ष्मी येण्याआधीचा संकेत असतो. लक्ष्मी घरात येण्याअगोदर घरातील ऊर्जा स्थिर होते, कारण लक्ष्मी गोंधळात राहत नाही. लक्ष्मीला शांत वातावरण आवडतं. ज्या घरात शांत वातावरण असते त्या घरात लक्ष्मी ही कायम राहते. चौथी वेळ आहे शिस्त. आपल्या झोपेच्या वेळा बदलतात. सकाळी डोळे लवकर उघडतात, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हे आपोआपच घडून येते. आपल्याला अचानक एक प्रकारची शिस्त लागते. मन अधिक स्पष्ट होतं. लक्ष्मीला शिस्त आवडते. या घरात शिस्त असते त्या घरात लक्ष्मी नांदते, कारण शिस्त म्हणजे स्थैर्य. पाचवी वेळ आहे हरवलेली वस्तू. आपली अचानक हरवलेली वस्तू सापडते. ही छोटी गोष्ट वाटते, पण ती सांगते जे हरवलं होतं ते परत येऊ शकतं. ही लक्ष्मीची शांत सूचना असते. सहावी वेळ आहे आत्मविश्वास. आपल्या मनात अचानक एक वेगळाच विश्वास येतो, वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. जी गोष्ट आपल्याला करायला भीती वाटत होती त्या गोष्टीबद्दल आता आपल्या मनात विश्वास निर्माण होतो. मी हे करू शकतो. भीती कमी होते. गोष्टीकडे बघण्याची किंवा परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी बदलते. तेव्हा लक्ष्मी मनाची परीक्षा घेते. आपलं मन स्थिर असेल तर लक्ष्मी घरात नक्की येते. सातवी वेळ. मन म्हणतं आता बदल आवश्यक आहे. हा विचार सामान्य नसतो. तो दबावासारखा असतो आणि ही लक्ष्मीची शेवटची हाक असते. आणि इथेच आपली चूक होते. बहुतेक लोक म्हणतात नंतर पाहू, आत्ता वेळ नाही. पण लक्ष्मी थांबत नाही, ती पुढच्या दाराकडे जाते. लक्ष्मी घरात का येत नाही? कारण दार अस्वच्छ असतं. घरात नकारात्मक शब्द असतात. निर्णय टाळले जातात. पैशाचा अपमान होतो. लक्ष्मी हे सहन करत नाही. एक मोठं सत्य म्हणजे लोक पूजा करतात पण वर्तन बदलत नाही. लक्ष्मी हे पाहते. जिथे दार स्वच्छ, निर्णय ठाम आणि संधीचा आदर, तिथे लक्ष्मी थांबते. कदाचित आजही लक्ष्मी तुमच्या दाराशी उभी असेल, पण प्रश्न हा नाही ती आली का नाही. प्रश्न हा आहे तुम्ही तिला ओळखलत का? कारण लक्ष्मी दार ठोठावते पण आत प्रवेश करते फक्त जागृत लोकांच्या घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.